नमस्कार, मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत लापशी. एकदम मऊ लुसलुशीत दाणेदार लापशी आज आपण बनवणार आहोत. ही लापशी अजिबात चिकट होत नाही. अगदी परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर कुठे स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. त्यानंतर 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चमचा वेलची घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी इथे लापशी रवा घेतलेला आहे आणि हा रवा छान मी स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे. त्यानंतर जेवढी लापशी घेतलेली आहे तेवढाच आपण इथे गूळसुद्धा घेतलेला आहे. इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे मी गरम होण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप. तर इथे 4 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे. म्हणजेच 1 वाटी आपली लापशी असेल तर अर्धी वाटी आपल्याला इथे तूप टाकायचं आहे. तर हे 4 चमचे टाकले का बरोबर अर्धी वाटी इथे तूप होतं. त्यानंतर तूप वितळल्यावर आपल्याला टाकायची आहे इथे लापशी. लापशी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मीडियम करायची नाही. कमी गॅसवरच आपल्याला ही लापशी छान अशी भाजून घ्यायची आहे. रंग चेंज होईपर्यंत कमी गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायची. अगदी 7 ते 8 मिनिटामध्ये ही लापशी छान अशी भाजून होते. तर ह्या पद्धतीने जर लापशी बनवली तर अजिबात चिकट होणार नाही. एकदम मऊसूत लापशी होते. अगदी दाणेदार लापशी होते. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता आपली लापशी भाजते तोपर्यंत आपल्याला काय करायचं, एका तडका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बदामाचे काप, काजूचे काप आणि खोबरं आपल्याला छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे अर्धा चमचा मी तूप घेतलेला आहे. आता आपल्याला काजू बदाम फ्राय करून घ्यायचे. तर बघू शकता आपले बदाम, काजू आणि खोबरं छान इथे फ्राय झालेलं आहे. आता आपल्याला हे लापशीमध्ये टाकायचं आहे. लापशीसुद्धा मी 7 ते 8 मिनटं कमी गॅसवरच छान अशी भाजून घेतलेली होती आणि बघू शकता तुम्ही लापशीचासुद्धा असा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हे चांगलं फिरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. तर गरम पाणी आपल्याला घ्यायचे आहे 3.5 वाट्या. ज्या वाटीने आपण लापशी मोजून घेतलेली होती त्याच वाटीने आपल्याला 3.5 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे उकळलेलं पाणी. तर 1 वाटी लापशीला इथे 3.5 वाटी आम्ही गरम पाणी केलेलं होतं. म्हणजेच पाणी आपल्याला छान कडकडीत असं हे उकळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे वेलची पावडर. तिथे 1 चम्मच मी वेलची पावडर घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा 1 वाटी गूळ. तर अगदी योग्य परफेक्ट प्रमाण आहे इथे. 1 वाटी लापशी, 1 वाटी गूळ आणि 3.5 वाटी पाणी. जर तुम्हाला थोडंसं आणखीन जास्त गोड हवं असेल तर थोडासा किंचित तुम्ही यामध्ये गूळ आणखीन जास्त घालू शकता. परंतु जास्त गूळ यामध्ये अजिबात घालायचा नाही. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही लापशी बनवली तर अजिबात चिकट होत नाही. मस्त मऊ लुसलुशीत आणि दाणेदार लापशी तयार होते. तर आता आपल्याला याला लावून घ्यायचं आहे झाकण. तर कुकरला आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला 2 शिट्ट्या इथे कमी गॅसवरच काढून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम मोठी किंवा आपल्याला मीडियमसुद्धा करायची नाही. अगदी कमी गॅसवर आपल्याला ही लापशी छान अशी शिजून घ्यायची आहे. तर कुकरला शिट्टी लावून घ्यायची आहे आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला इथे झाकण काढून दाखवते. तर बघू शकता तुम्ही आपली लापशी किती सुंदर आणि मस्त इथे शिजलेली आहे. तर मी तुम्हाला फिरवून दाखवते. बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली इथे लापशी रेडी झालेली आहे. एकदम दाणेदार आणि मोकळी लुसलुशीत अशी आपली इथे लापशी झालेली आहे. अजिबात इथे ही लापशी चिकट झालेली नाही. अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि लापशी कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. धन्यवाद.